पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा चौफेर विकास होत आहे। या विकास प्रवाहात सोलापूरलाही आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर हेडगेवार पटांगणाच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार कोठे यांनी केली। पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्त पूर्व भागातील श्री यल्लम्मा मंदिरात भाजपा शहर मध्य विधानसभेतर्फे सोमवारी महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार कोठे, मोनिका कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी श्री यल्लम्मा मंदिरात महाआरती करण्यात आली। याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत गोरगरिबांची मोठी सेवा केली आहे। खेड्यापासून दिल्लीपर्यंत विकासाची गंगा त्यांनी प्रवाहित केली आहे। त्यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयामुळे देशाचा विकास वेगाने होत आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देवस्थानांना सभामंडप आणि अन्य कारणांसाठी लागणाऱ्या भरघोस निधी देण्यात येत आहे। एकाही देवस्थानाला निधी कमी पडणार नाही। चुकीच्या विचारांचे आमदार मागील 15 वर्षांमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे डॉक्टर हेडगेवार पटांगण दुर्लक्षित झाले होते। परंतु आगामी काळात या पटांगणाचे अत्यंत आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। तसेच पूर्व भागातील मिरवणूक मार्गांवरील विद्युत तारा अंडरग्राऊंड करण्यासाठीची तयारी सुरू असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले। यावेळी श्री यल्लम्मा मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत बोगा, उपाध्यक्ष रामलू जोरीगल, सचिव कमलेश बल्ला, सहसचिव भास्कर गोस्की, खजिनदार श्रीनिवास मिठ्ठा, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, भारतसिंग बोडूरवाले, सुनीता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, जुगनबाई आंबेवाले, श्वेता खरात, मेघना तिमूल, अजय पोन्नम, माजी महापौर श्री कांचना यन्नम, विनोद भोसले, राजश्री दोडमणी आदी उपस्थित होते।